morning, all of you. Myself, Dr. Nandev Nitve. Today's presentation of my lecture, piecemeal distribution of cash. So, let us start. First of all, I will explain the introduction, definition, priorities of piecemeal distribution, and then why are you piecemeal distribution of cash. This is the start of this lecture. मित्र हो, आपल्याला माहीतच असेल अकाउंटन्सी या विषयामध्ये आपल्याला थेरॉटिकल बॅकग्राऊंड समजल्याशिवाय न्यूमेरिकल प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. त्यामुळे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिक मध्ये द पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऑफ these topics are I will explain in the first upon the theoretical background, and then I will explain in the one by one solve the numerical problem. To start the first upon, I will explain the theoretical background. First upon piecemeal. आपल्या सर्वांना माहित आहे का की पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या शब्दाचा अर्थ काय होतो. तर पीस 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 टू डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. अँड देन आपल्या सर्वांना माहित आहे की का करायचं हे पीस आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पर्पज काय आहे. तर मित्र, डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म ऍक्ट 1932 हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. एखादी फर्म जर डिझॉल्व झाली, द डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, तर पार्टनर्स देर आर 1 2 3 पार्टनर्स, 1 or 2 or 3 or 4 partners, and then to start the new business, but these business are dissolved, these business are liquidated. To liquidate our business, to change the relation of partnership firm, to break down of the relation of partnership firms among the partners. To dissolution of partnership firm means to change the relation of partners. And to why are you change the relation? To dissolve the partnership firms, to all asset taken over by that company to piece, and then all liabilities paid for by that companies, but priority basis में पार्टनरशिप फर्म डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म में डिसॉल्व. मित्र, एखादी जर पार्टनरशिप फर्म डिझॉल्व झाली, तर डिझॉल्व झालेली पार्टनरशिप फर्म या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचं ऍसेट सर्व विकायच्या, टप्प्याटप्प्याने किंवा तुकड्या तुकड्याने विकायच्या, आणि त्याच्या लायबिलिटीज आर पेड. पण लायबिलिटी पेड कशा करायच्या ते मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर पूर्वी पीस मिल म्हणजे काय हे समजून घेऊया. पीस मिल मीन्स देर आर 2 पार्ट्स, पीस मिल, आणि दुसरा सेकंड पार्ट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. फर्स्ट पीस मिल मीन्स पार्ट और पीस म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या सर्व ऍसेट, आपल्याकडे म्हणण्यापेक्षा पार्टनरशिप फर्म कडे किंवा जी फर्म डिझॉल्व झालेली आहे त्या फर्म कडे असणाऱ्या सर्व ऍसेट पीसने, फॉर एक्झाम्पल लँड पीस 1 पीस, बिल्डिंग 1 पीस, किंवा लँड फॉर
building for land for 1 acre, building for 1 acre, land building to piece to dissolve the partnership firm of piece. म्हणजे टप्प्याटप्प्याने किंवा त्याचे तुकडे तुकडे करून विकायचे. तुकडे तुकडे करून विकणे म्हणजेच काय, तर त्याचा ते मोडून तोडून विकणे नाही. फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा तुमची लँड विकणे, त्याच्यानंतर बिल्डिंग विकणे, त्याच्यानंतर मशिनरी विकणे, या सर्व ऍसेट टप्प्याटप्प्याने सेल करायच्या. आणि त्यानंतर आपल्याला ज्या लॅबिलिटी पेड करायच्या आहेत, आपलं देणं जे द्यायचं आहे, ज्या लॅबिलिटी पेड करायच्या आहेत त्या प्रिऑरिटी बेसिसवर पेड फॉर लॅबिलिटी मीन्स piecemeal distribution of cash means piece for the sale for assets and paid for liabilities to piece. And then the firm are dissolved, the assets are taken over by that companies and liabilities are paid. And how to, for example priority basis पे क्या करना है, priority basis पर लैंड सेल करना है और पेड फॉर लॅबिलिटीज सेल पेड करना है, लॅबिलिटीज पेड्स अँड सेल फॉर ऍसेट टू प्रिऑरिटी बेसिस. तो कोणता प्रिऑरिटी बेसिस वरती आपल्याला पेड करायचे आहेत, लॅबिलिटीज आर पेड फॉर सिक्वेन्शियली टू डिस्ट्रीब्युशन ऑफ लॅबिलिटीज पेड फॉर सिक्वेन्शियली बट क्लासिफिकेशन ऑफ लॅबिलिटीज. देयर आर 3 liabilities very important piecemeal distribution of cash flow: external liabilities, internal liabilities, and capital account of partners. And then the liabilities dues or liabilities are paid for that company or dissolution of partnership firm. Why are you paid for liabilities? To priority basis में म्हणजे पार्टनरशिप फर्म मध्ये जे पार्टनर्सला किंवा फर्मला इतरांचं देणं आहे किंवा इतरांच्या ज्या लॅबिलिटीज आहेत त्या लॅबिलिटीज पेड करण्यासाठी आपल्याला त्याचे टाइप्स दिलेले आहेत. आणि ते टाइप्स काय आहेत किंवा कशा प्रकारचे टाइप्स आहेत हे आपण पाहणार आहोत. 3 प्रकारचे लॅबिलिटीचे टाइप्स आहेत. देयर आर 3 टाइप्स ऑफ द लॅबिलिटीज. फर्स्ट, एक्सटर्नल लॅबिलिटीज, second, internal liabilities, and third, capital account. And then the first priority basis में external liabilities are there are 2 parts. External liabilities there are 2 parts. First preferential liabilities and second other liabilities. Preferential liabilities. What are the preferential liabilities? Preferential liabilities means first preference for the government dues. For example, government dues means for example first priority basis में कौन सी liability पेड करना पड़ेगा, first priority basis में government dues. तो government dues कौन सा है, government dues first income tax, municipal tax, sales tax first priority basis में पेड करना. Okay, and second, employees dues or labor dues. What is the employees dues? Employees कामगारांचं देणं द्यायचं आहे. पहिल्यांदा जे गव्हर्नमेंटचे जे देणं आहे ते गव्हर्नमेंटचं देणं आपल्याला पेड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कामगारांचं देणं पेड करायचं आहे. आणि त्यानंतर जर राहिला असेल तर ज्या काय रिअलायझेशन एक्सपेन्सेस, ज्या काय ऍसेट विकण्यासाठी जो खर्च आलेला आहे तो रिअलायझेशन एक्सपेन्सेस थर्ड. मग कामगारांचं देणं देण्यासाठी एम्प्लॉईज ड्यूज किंवा लेबर ड्यूज, सॅलरीज असतील, प्रोव्हिडंट फंड असतील, वेजेस असतील, एक्सेट्रा एक्सेट्रा, या पहिल्यांदा आपल्याला प्रिऑरिटी बेसिस मध्ये पेड करायचे आहे. त्यानंतर सेकंड टाइप्स आहे इंटरनल लॅबिलिटी. इंटरनल लॅबिलिटी कोणकोणते असतात, व्यवसायामध्ये लोन फ्रॉम पार्टनर्सने जर लोन घेतला असेल किंवा लोन फ्रॉम पार्टनर्स, इंटरनल लॅबिलिटी. And last, a loan from partners, and last कॅपिटल अकाउंट. म्हणजे पार्टनर्स जर का पैसे आपल्याला व्यवसायामध्ये जर आपले पैसे शिल्लक राहिले तर ते कॅपिटल अकाउंटला पार्टनर्स फर्मला कॅपिटल मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मध्ये किंवा जो काय रेशिओ दिला असेल त्या रेशिओ मध्ये आपल्याला ही
लॅबिलिटी पेड करायच्या आहेत. पुन्हा एकदा मी हे इंग्लिश मधून एक्सप्लेन करतो. लॅबिलिटीज ड्यूज किंवा प्रायोरिटी बेसिस में देयर आर 3 टाइप्स ऑफ द लॅबिलिटीज ड्यूज फॉर द एक्सटर्नल लॅबिलिटीज, इंटरनल लॅबिलिटीज अँड कॅपिटल अकाउंट. देयर आर external liabilities for two types. First, preferential liability and other liabilities. Preferential liability में first preference कौन सा देना पड़ेगा? गवर्नमेंट ड्यूज. सेकंड प्रेफरेंस किसको देना पड़ेगा? सेकंड तो एम्प्लॉइज ड्यूज किंवा लेबर ड्यूज मीन्स प्रोविडंट फंड, सॅलरी, वेजेस, सो अँड सो. एंड देन थर्ड रियलाइजेशन एक्सपेंसेस, वो भी देना पड़ेगा थर्ड. एंड सेकंड टाइप फॉर द एक्सटर्नल लायबिलिटीज, for other liabilities. Other liability there are 2 types for secured liabilities and unsecured liability. Secured liability means, for example, bank loan, etc. And then unsecured liability means loan from in your friends, not to other liabilities. And then second types, second preferential liability paid for the liabilities to loan from partners, and third कॅपिटल अकाउंट. म्हणजेच हे 3 प्रकार आपल्याला किंवा प्रेफरन्शियली हे करावं लागतं. ह्याच्यानंतर सर्वात महत्वाचा भाग हा असतो ऑर्डर ऑफ पेमेंट. आता ऑर्डर ऑफ पेमेंट म्हणजे काय असते? ऑर्डर पेमेंट कसं करायचं, कोणत्या पद्धतीने पेमेंट करायचं, आताच मी एक्सप्लेन केला होता चार्ट. तो चार्ट पुन्हा एकदा मी प्रायोरिटी बेसिस ना ऑर्डर ऑफ पेमेंटला हे करतोय. फर्स्ट रियलायझेशन एक्सपेन्सेस, government dues, employee dues, and third party liability. Third party liability means bills payable, creditors, bank loan, bank overdraft, Mr. So and so loan, bill of exchange, etc. And paid for these liabilities are sequentially. हे सर्व सिक्वेन्शियली पेड करायचं असतं. हे थेरॉटिकल बॅकग्राऊंड समजल्याशिवाय आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम, पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हा समजणार नाही. त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं जर स्टेप बाय स्टेप केल्यानंतरच तुम्हाला समजेल. आता पेड सिक्वेन्शियली थर्ड पार्टी लॅबिलिटीज आहे. त्या थर्ड पार्टी लॅबिलिटीचा सिक्वेन्स कसा आहे, कशा पद्धतीनं आहे हे आपण थोडंसं पाहूया. सिक्युअर्ड लॅबिलिटीज अँड अनसिक्युअर्ड लॅबिलिटीज. थर्ड पार्टी लॅबिलिटीला सिक्युअर्ड लॅबिलिटीज अँड अनसिक्युअर्ड लॅबिलिटी. Secured liability, you know secured liability, bank loan for secure and loan from friends are unsecured. तो first preference secured liability ला. फॉर एक्झाम्पल मित्र हो, तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, मी सांगू इच्छितो तुम्हाला की सेक्युअर्ड लायबिलिटी म्हणजे पहिल्यांदा आपल्याला बँकेचं देणं पेड करावं लागतं. मित्राला आपण असं म्हणू शकतो की कधी मला पैसे तो दिले होते, पण बँकेला असं म्हणू शकत नाही की तुम्ही मला कधी पैसे दिले होते. त्यामुळे पहिला प्रेफरन्स हा सेक्युअर्ड लायबिलिटी म्हणजेच बँक लोन त्यांना पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे. आणि सेकंड प्रेफरन्स द्यायचा आहे अनसेक्युअर्ड लायबिलिटी म्हणजेच लोन फ्रॉम फ्रेंड्स अँड सो अँड सो. त्यानंतर या टॉपिक मध्ये आपल्याला अशा पद्धतीनं थेरॉटिकल बॅकग्राऊंड समजल्यानंतरच आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम समजून घेता येईल. तर इथपर्यंत मला वाटतं या ठिकाणी थेरॉटिकल बॅकग्राऊंड आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. थेरॉटिकल बॅकग्राऊंड समजलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.